मोत्यांच्या अक्षरांचे केंद्र ठरते भवरवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवरवाडी या शाळेत 1ली ते 4थी या वर्गात 30 विद्यार्थी आहेत। येथील मुख्याध्यापक सुनील काकडे तर सहशिक्षक म्हणून अनिल बेंद्रे हे आहेत। अनिल बेंद्रे हे शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच सर्व विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर होण्यासाठी विशेष परिश्रम घेतात। शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे। या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर आहे। या शाळेतील विद्यार्थ्यांचे पाठांतर, पाढे पाठांतर, इंग्रजीचे वाचन चांगले आहे। तसेच प्राथमिक शिक्षणही दर्जेदार मिळत आहे। शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कॅलिग्राफसाठी 300 रुपये किमतीचा पेन सरपंच भरत भवर यांनी दिले आहेत। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण भवर, संतोष भवर यांचेही शाळेसाठी योगदान असते। येथे 55 ते 60 वर्षापूर्वीची जुनाट अशी 2 खोल्यांची शाळेची इमारत आहे। ही इमारत विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य नाही, त्यामुळे येथे इमारत होणे गरजेचे आहे। या शाळेसाठी सरपंच भरत भवर, ग्रामपंचायत सदस्य रमेश भवर, हनुमंत मोरे, गणपत भवर, जालिंदर भवर, ज्ञानदेव बागल, पोपट भवर, सदाशिव भवर, विठ्ठल शिनगरे, बबन भवर, बैजनाथ भवर, रामा भवर, संतोष मोरे, संतोष भवर, बन्सी भवर, प्रशांत भवर, महेश भवर व आदी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी। अतुल्य महाराष्ट्र न्यूज जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क साधा। तसेच अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब, बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा। आज या ठिकाणी किनी भवरवाडी येतावळी ग्रामपंचायतचे मी सदस्य याच्या वतीने रमेश भोर म्हणतो की आज या अविनाश कदम पत्रकार या छोट्याशा भवरवाडी गावाला भेट द्यायला आलेले आहेत। आणि या मी 1988ला या गावात 1लीला इयत्तेला शिकत होतो। त्यापासून या शाळेची अवस्था अशीच आहे। तरी आमच्या मुलांना, गावातील मुलांना पावसा पाण्याची बसण्याची व्यवस्था नाही, तरी शासनाने लवकरात लवकर खोल्यांची मान्यता देण्यात यावी असे मी म्हणतो। आणि खऱ्या अर्थाने आम्हाला अनिल बेंद्रे सर आणि सुनील काकडे सर हे अतिशय मोलाचे या गावाला लाभलेले आहेत। धन्यवाद। तर आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये लोकमतचे पत्रकार अविनाश कदम आहे ना, आणि त्यांची सगळी टीम या आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आलेली आहे। तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो आहे की आमची शाळा 1ली ते 4थीपर्यंत आहे। मी आणि आमचे सहकारी बेंद्रे सर असे आम्ही दोघंजण या ठिकाणी काम करत आहेत। एकूण पटसंख्या 30 आहे। त्यापैकी 19 मुलं आणि 11 मुले आहेत। आणि जवळपास स्थलांतरितून एकही मुलगा विद्यार्थी बाहेर नाही। उलट आमच्या शाळेमध्ये शाळेचा विकास पाहून इथल्या आमच्या गावातील म्हणजे पालकांनी त्यांचे नातेवाईकसुद्धा या ठिकाणी शाळेमध्ये दाखल केलेले आहे। आणि त्याच्यामुळे आमची पटसंख्या इथं फक्त 100 ते 125 घरं आहेत। त्यानुसार या ठिकाणी आमची 30 पटसंख्या ही बऱ्यापैकी वाटते आम्हाला। आणि आणखीन बी या ठिकाणी वाढ होण्याची आम्हाला आशा आहे आणि निश्चितच वाढ होईल। तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणिती क्रिया, इंग्रजी आणि मराठी वगैरे ह्या गोष्टी तर रेग्युलर चालूच राहतात। पण आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या शाळेमध्ये अनिल बेंद्रे सर म्हणून इथे आलेले आहेत। त्यांनी त्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे अक्षरासाठी। तर आमच्या प्रत्येक मुलांचं म्हणजे 30 ते 30 मुलांची अक्षरं एकदम अगदी सारखे वाटतात। आता सध्या पत्रकार साहेबांनी पाहिलेले आहेत, त्यांचे अक्षरं सगळ्यांचे चेक केले, स्वतः लिहून घेतले। आता त्यांचं मत तर ते लिहितील किंवा सांगतील इथं। अशा प्रकारे आमच्या शाळेला त्यांनी भेट देऊन आमचं कौतुक केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानतो त्यांना। आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पत्रकार अविनाश कदम हे सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते। त्यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि त्यांची प्रगती पाहून ते अतिशय म्हणजे त्यांना विशेष वाटले। परंतु आमच्या शाळेची एकच अडचण आहे की 1962पासून आमच्या विद्यार्थ्यांना वर्ग नाही उपलब्ध। जो वर्ग आहे तो पावसाळ्यात पूर्ण पाण्याने भरतो। विद्यार्थ्यांना बाहेर बसून अभ्यास करावा लागतो। आमच्या गावकऱ्यांची एवढीच इच्छा आहे की शासनाने आम्हाला कोणत्याही परिस्थितीत 2 रूमची मंजुरी द्यावी आणि नवीन वर्गाचं बांधकाम करून द्यावं, एवढीच इच्छा आहे। आणि इतकी बिकट परिस्थिती असून वर्ग नसूनसुद्धा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकदम उत्तम प्रकारे घडवले आहे। हे पाहून आमच्या गावातील विद्यार्थी तर आहेतच, परंतु इतर दुसऱ्या गावातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। धन्यवाद। सरपंच भरत मी सरपंच भरत भवर। तर आज आमचे मित्र अविनाश कदम लोकमतचे पत्रकार ते शाळेला आज विशेष भेट देण्यासाठी आले आहेत इथं।
तर ते शाळेच्या विद्यार्थ्यांचं ते एक एवढं अभ्यास वगैरे बघून ते सुद्धा म्हणजे एकदम त्यांना असं कौतुक वाटते त्यांचं. तर आमचे गावची लोकसंख्या एक अंदाजे 1000च्या आसपास आहे. तर सगळे मुलं विशेष म्हणजे आमच्या आष्टी बाहेर कुणीच नाही, सगळे मुलं इथं शाळेत आहे. त्याचं कारण एकच आहे, आमचे काकडे सर आणि बेंद्रे सर यांनी असं विशेष लक्ष देऊन मुलं घडवायचं काम चालू आहे. तर सर्वात महत्त्वाचं अक्षराचं एक आहे, तर सर्व मुलांचे अक्षरं एकसारखे दिसतात. एवढी प्रॅक्टिस वगैरे त्यांनी त्यांच्याकडून करून घेतलेली. खरंच विद्यार्थी म्हणजे सगळ्याच बाबतीत सगळे एकदम हुशार झालेले आहेत. आता आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा ही शाळा आहे जुनी, म्हणजे आमच्या अगोदरच्या पासून 1962ला झाली होती पहिली रूम. तर ती एकदम म्हणजे पावसाळ्यात वगैरे खूप अडचण येते तिथं बसायला विद्यार्थ्यांना. तर इकडं मंदिरात वगैरे विद्यार्थी बसावं लागतात. हीच एक गावकऱ्यांची अपेक्षा आहे की आम्हाला 2 रूम म्हणजे शासनाने उपलब्ध